मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे सोमवारी येणार होते, मात्र या योजनेचे पैसे येण्यास 14 ऑगस्टला सुरुवात झाली। कणकवलीतील काही लाभार्थी महिलांनी पैसे आल्यानंतर फटाके फोडून जल्लोष केला, मात्र मोजक्याच महिलांना पैसे आल्यानं इतर लाभार्थी महिलांमध्ये चलबिचल वाढली। त्यामुळे काल स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत माहिती दिली। राज्य सरकारनं लाडकी बहीण योजना सुरू केली आहे। या योजनेअंतर्गत महिलांना प्रत्येकी 1500 रुपये देण्यात येणार आहेत। येत्या 17 तारखेला महिलांना 2 महिन्यांचे हप्ते दिले जाणार आहेत। रक्षाबंधनाची भेट म्हणून 2 हप्ते एकदम दिले जाणार आहेत। मात्र या योजनेचे पैसे आजच देण्यास सुरुवात करण्यात आली आहे। काही महिलांच्या खात्यात हे पैसे जमा झाले आहेत, पण मोजक्याच महिलांच्या खात्यात हे पैसे जमा झाल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात असून त्यावरून चर्चाही सुरू झाली आहे। मात्र मोजक्याच महिलांच्या खात्यात पैसे का दिले जात आहेत याचं स्पष्टीकरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलंय। लाडकी बहीण योजना 17 तारखेला पैसे ट्रान्सफर करताना कोणत्याही अडचणी येऊ नयेत म्हणून आम्ही खबरदारी घेत आहोत। उद्या 17 तारखेला तांत्रिक अडचणीमुळे खात्यात पैसे गेले नाहीत तर तुम्हीच बोंब माराल, त्यामुळं आम्ही आजच हे पैसे पाठवायला सुरुवात केली आहे। ही ट्रायल रन सुरू असल्यानं मोजक्याच महिलांच्या खात्यात पैसे आलेत अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे। यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, आम्ही म्हणत होतो पैसे खात्यात येणार, त्याची सुरुवात झाली आहे, त्यामुळं आता सावत्र भावांपासून सावध राहा। सावत्र भावांना ही योजना बंद करायची आहे। योजना बंद करण्यासाठी सावत्र भाऊ कोर्टातही गेले होते, मात्र कोर्टानं त्यांना फटकारलं, त्यांचा अर्ज फेटाळून लावला। आमचं सरकार देणार आहे, आमचं सरकार काम करणार आहे, आम्ही जे बोलतो तेच करतो, आम्ही पैसे परत घेणार नाही असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं। लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळण्यास मंगळवारपासून सुरुवात झाली। वरळी येथील एका महिलेच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे आलेत, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथे एका महिलेच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे 3000 रुपये आलेत। स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येलाच ही भेट देण्यात आली आहे। विशेष म्हणजे या योजनेचे पैसे खात्यात जमा होताच कणकवलीत फटाके फोडून आनंद साजरा करण्यात आला आहे।